नमस्कार. सर्वात मोठी बातमी समोर येते. आबा पुन्हा स्वघरी परत जाऊ. आबा प्रेमी कार्यकर्त्यांचा दीपक आबांना आग्रह. दीपक आबा साळुंखे पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर. सांगोला विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पुन्हा स्वघरी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत जावे, त्यासाठी आता दीपक आबा प्रेमी कार्यकर्त्यांनी आग्रह धरलाय. महाविकास आघाडीचे उमेदवार असूनही महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आपली फसवणूक केली, त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असल्यामुळे आपण आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात न थांबता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय व्हावे, अशी आग्रह मागणी डॉक्टर राज मिसाळ यांनी केली आहे. पराभवाचे चिंतन करण्यासाठी नुकताच सांगोला येथे आयोजित केलेल्या बैठकीत सांगोला विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय व्हावे असा आग्रह केलाय. बैठकीत ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील, आर.डी. पवार, पियुष साळुंखे, शिवाजी बनकर, शिवाजी कोळेकर, राज मिसाळ, संभाजी हरिहर, अजित देवकते, नितीन रणदिवे, विजय इंगवले, भारत नागने, रफिक काझी, प्राध्यापक अनिल नवत्रे आदीसह प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपल्याला फसवणाऱ्या महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असा आग्रह धरलाय. या चिंतन बैठकीत दीपक आबांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना आणि भूमिकेचा आदर करून पुढील राजकीय भूमिका ठरवणार असल्याचं सांगितलंय. दीपक आबा पुन्हा स्वघर परतणार असल्याचं या बैठकीतून संकेत मिळाला आहे. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.